नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं ठरलं आता बालक व पालकांसह भव्य मोर्चा। 49 दिवसानंतरही मागण्यांवर सरकारकडून तोडगा नाही। मित्रांनो, याबद्दलची जी काही अपडेट आहे ती सर्व आपण पाहणारच आहोत, पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात। संप सुरू होऊन 49 दिवस पूर्ण झाल्यानंतरही सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे। सर्व मागण्या मान्य करण्याऐवजी दडपशाही केली जात आहे। या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचारी गावागावातील बालक व पालकांसोबत मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती संघटनेने राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड व जिल्हा सरचिटणीस सरलाताई चाबुकस्वार व कांचन पांढरे यांनी दिली आहे। मानधन वाढ करावी, ऑनलाईन कामासाठी नवीन मोबाईल द्यावेत, पेन्शन व ग्रॅज्युटी द्यावी यासह अन्य मागण्या सरकारकडे करीत आहेत। गेल्या 4 डिसेंबर 2023 रोजी सोलापूरसह राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। सुरुवातीला सर्वच मागण्यांवर कर्मचारी ठाम होते, पण काळानंतर 2 पावले मागे टाकत पेन्शन व ग्रॅज्युटी जाहीर करावी, मानधनवाढीचे लेखी आश्वासन द्यावे या मागण्या मान्य केल्यास संप मागे घेण्याची भूमिका संघटनांनी घेतली, तरी देखील त्यावर निर्णय झालेला नाही। मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी वेगवेगळ्या मार्गाने आपल्यावर दबाव टाकला जात आहे। तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चिकाटीने लढा सुरू ठेवला आहे। जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत माघार नाही, अशी संघटनेची ठाम भूमिका आहे। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी बालक व पालकांना सोबत घेऊन मोर्चा काढणार असल्याचेही श्री गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले आहे। अंगणवाडी सेविकाताईंच्या डोळ्यातून अश्रू 1.5 महिना होऊन गेला, तरी देखील सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही। चर्चेतून मार्ग निघू शकतो, पण त्यासाठी ही सरकार वेळ नाही। 1.5 महिन्यांपासून मानधन नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू पाहायला मिळत आहेत। आलिशान बंगले आणि गाड्यांमध्ये फिरणाऱ्या मंत्र्यांना आमचे हाल कधी दिसणार, असा सवाल आंदोलकांनी विचारला आहे। सरकारला ताकद दाखविण्यासाठी आता प्रत्येक अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस महिलांच्या माध्यमातून बालक पालकांना मोर्चात सामील करून घेतले जाणार आहे। मोर्चा याच आठवड्यात असून त्याची तारीख निश्चित झाली नसल्याचे संघटनेने यावेळी सांगितले आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेटेड बातमी आहे ही सर्व समजलीच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट संपाबद्दलची येत राहील ती मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।